नमस्कार, मी भारती. टॉप मराठी शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करीत आहे. तर बघा, आज आपण डायरेक्ट कटोरी ब्लाऊज कटिंग करणार आहोत आणि कटोरी पण वाढवणार आहोत. म्हणजे मापासोबतच आपण कटोरी कटिंग आणि कटोरी दोन्ही पण वाढवणार आहोत. तर बघा, ब्लाऊजची लांबी आहे, पूर्ण उंची आहे 12 प्लस 1 इंच, छाती आहे 7.5 इंच प्लस 2 इंच, बाही लांबी 3 इंच प्लस 2 इंच, 1.5 इंच घेऊ शकतो. मुंडा आहे 6.5 इंच प्लस 2 इंच, दंड घेर आहे 5.25 इंच प्लस 2 इंच, मागचा गळा आहे 2.5 इंच, तर आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे आणि कंबर आहे 27, कटोरी 5.25 इंच. तर बघा, आपल्याकडे बंद भाग ठेवून घ्यायचा आहे. अशी एक फोल्ड करून घ्यायची आहे. तर दोनही भाग आपल्याला सेम जोडून घ्यायचे आहेत आणि बंद भाग आपल्याकडे ठेवून घ्यायचे आहे. तर ब्लाऊजची उंची 12 इंच आहे, तर आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायची आहे. तर मी इथे 1 इंच वाढवून घेत आहे. 13 इंच उंची घेत आहे. आता आपल्याला इथून 2.25 इंच गळा घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला 3 इंच शोल्डर घ्यायचा आहे. मुंड्याचा भाग आपल्याला 5.5 इंच घ्यायचा आहे आणि छातीचा चौथा भाग 7.5 इंच आहे. तर 7 एक 7, 7 2 14, 7 चोक 28. तर आपलं ब्लाऊज कितीचं आहे? 7.5 आहे. तर 30 साईजचं ब्लाऊज आहे. 30 साईजचं ब्लाऊज आहे. तर 7.5चे आपला चेस्टचा साईज आहे. त्याच्यानंतर आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर मी 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला अशी सरळ रेषा आखून घ्यायची आहे. आता आपल्याला मुंड्याचा भाग इथं 1.25 इंच घ्यायचा आहे. तर बघा, मी इथं 1.25 इंच घेतली आणि मुंड्याला राऊंड देत आहे. तर अशा पद्धतीने मुंड्याला राऊंड द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला मागचा गळा मोजून घ्यायचा आहे. तर मागचा गळा कितीचा आहे? मागचा गळा 2.5 इंच, तर आपल्याला अर्धा इंच मिळवून घ्यायचा आहे. 3 इंच घेतला, इथून आपण 2.25 इंच घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला सरळ रेषा ओढून घ्यायची आहे. बघा, इथून आपल्याला सरळ रेषा अशी आखून घ्यायची आहे आणि जर आपल्याला डीप गळा हवा असेल तर आपण इथून आपल्याला इकडे माप वाढवायचं आहे. तर बघा, मी इथं अर्धाच इंच वाढवून घेत आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला हा भाग आपल्याला शोल्डर वरून असं मिळवून घ्यायचा आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला मिळवून घ्यायचा आहे. तर आता इथून आपल्याला गोल गळ्याचा राऊंड द्यायचा आहे. चौकोन गळा पण आपण अशा पद्धतीने वाढवू शकतो. गोल गळा पण असा गोल आपल्याला राऊंड द्यायचा आहे. तर बघा, मागचा भाग आपण माप लावून घेतलेला आहे. आता आपण कटिंग करून घेणार आहोत. आपली मागच्या भागची कटाई झालेली आहे. आता आपल्याला फ्रंट भाग आणि कटोरी कट करून घ्यायची आहे. तर आपल्याला पूर्ण उंची किती घ्यायची आहे? आपल्याला खालच्या साईडनं बरोबर 2 इंच सोडून आपल्याला मोजून घ्यायचं आहे. तर बघा, इथं 2 इंचावर मी मार्जिन करून घेत आहे आणि बघा, इथून शोल्डर वरून आपल्याला इथपर्यंत माप लावून घ्यायचं आहे. तर किती येत आहे? 11 इंच येत आहे. तर आपल्याला फ्रंट भागासाठी किती घ्यायचं आहे? 11 इंच घ्यायचं आहे. 11 घेऊ शकतो, कारण मग कमी पडलं नाही पाहिजे. तर आपल्याला जास्त जर झालं तर कट करून घ्यायचं आहे. तर मी इथून आता 3 इंच घेत आहे. बघा, इथून मी 3 इंच घेत आहे. 3 इंच डायरेक्ट कटोरी वाढवून घ्यायची आहे. तर 3 इंच आपल्याला सोडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला 2.25चा गळा घ्यायचा आहे. 2.25 इंच इथं मार्जिन केलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर 3 इंच घ्यायचा आहे. तर पूर्ण आपण किती घेतलेला आहे?
पूर्ण आपण शोल्डर 5.25 इंच घेतलेला आहे. आता आपल्याला इथून 5.5 इंच घ्यायचं आहे. तर बघा मी 5.5 इंचावर मार्जिन केली आणि रेषा ओढून घेतली. त्याच्यानंतर आपल्याला बरोबर इथून माप लावून घ्यायचं आहे. तर बघा इथून मी 2.25 इंच घेतलेला आहे आणि 3 इंच इथून सोडून घेतलेला आहे. बघा 3 इंच इथून सोडून घेतलेला आहे आणि 2.25 इंच गळा घेतलेला आहे. पूर्ण शोल्डर घेतलेला आहे 5.25 इंच. तर आपल्याला गळा इथून काढून घ्यायचा आहे. तर 6 इंच आपल्याला गळा घ्यायचा आहे आणि रेषा आखून घ्यायची आहे. तर बघा रेषा ओढून घेतली. त्याच्यानंतर आपल्याला बघा इथून 6 इंच पण घ्यायचा आहे म्हणजे गळा. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला इथून रेषा ओढून घ्यायची आहे. आता बघा आपल्याला 7.5 इंच ह्या भागापासून मोजून घ्यायचं आहे इकडे. तर 7.5 इंच इथून मी मोजून घेत आहे आणि इथं मार्जिन करून घेत आहे. त्याच्यानंतर 2 इंच एक्स्ट्रा घेत आहे. आता आपल्याला फ्रंट भाग तयार करण्यासाठी उंची मोजून घ्यायची आहे. तर उंची आपल्याला 11 इंच घ्यायची आहे, नाहीतर 1.25 इंच मागच्या पाटावरून आपल्याला बरोबर खालच्या साईडनं 2 इंच कमी करून घ्यायचं आहे. तर मी इथं 1.25 इंच घेत आहे आणि मार्जिन करून घेत आहे. तर बघा 11 इंच घेतलेली आहे. बघा 11.25 इंच घेतलेली आहे. आता बघा आपल्याला इथं सरळ रेषा ओढून घ्यायची आहे. आता आपण मागचा पार्ट जो कटिंग केला होता तर किती घेतला होता? 1.25 इंच घेतले होतं. तर आपल्याला इथं किती घ्यायचं आहे? 1.25 इंच घ्यायचं आहे. तर बघा इथं 1.25 इंच घेतलेला आहे. आता आपल्याला इथून आकार द्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे. आता गळा कितीचा घेतला? आपण 6चा गळा घेतलेला आहे आणि इथून आपण 3 इंच सोडून घेतलेला आहे आणि इकडे आपण 2.25 इंच गळा घेतलेला आहे. इथून आपल्याला हा भाग मिळवून घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला मिळवून घ्यायचा आहे. अर्धा गोलाकार द्यायचा आहे. आता हा भाग आपल्याला बरोबर इथं सरळ रेषा ओढून घ्यायची आहे आणि इथून पण आपल्याला अशी रेषा ओढून घ्यायची आहे. आता बघा इथून आपण 1.25 इंच घेतलेला आहे. 1.25 इंच घेऊन आपण मुंड्याचा आकार काढून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून आतल्या बाजूनं आपल्याला 2.25 इंच घ्यायचा आहे. तर बघा कमी साईजचा ब्लाऊज असल्यामुळे नाहीतर आपल्याला 2.5 इंच घ्यावा लागतो. जर साईज मोठा असला तर आपल्याला 2.5 इंच घ्यायचा आणि कमी साईजचा ब्लाऊज असला तर आपल्याला इथं कमी घ्यावं लागतं. तर मी किती घेतलं इथं? 2.25 इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथून आपल्याला 1 इंच मार्जिन करून घ्यायचं आहे. म्हणजे इथून आपल्याला इथपर्यंत मोजून घ्यायचं आणि 1 इंच मार्जिन करून घ्यायचं आहे. तर मार्जिन करून घेतली. आपण बघा इथून अशी सरळ रेषा इकडे ओढून घ्यायची आहे. पूर्ण शोल्डर वरून आपल्याला अशी सरळ रेषा ओढून घ्यायची आहे. ओढली. आता आपल्याला इथून कटोरी मोजून घ्यायची आहे. तर कटोरी किती येत आहे? तर कटोरी येत आहे 5.25 इंच. इथं 5.25 इंचावर आपल्याला मार्जिन करून घ्यायची आहे. ब्लाऊजच्या मापावरून आपल्याला कटोरी मोजून घ्यायची आणि मार्जिन करून घ्यायची आहे. तर बघा कटोरी 5.25 इंच आहे. तर 5.25 इंच मी कटोरी घेतलेली आहे. आता आपल्याला कटोरीला राऊंड द्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला कटोरीला राऊंड द्यायचा आहे. तर बघा कटोरी तयार झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? कटोरीचा राऊंड पूर्ण वाळवून घ्यायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? इथून पूर्ण आपल्याला कटोरी मोजून घ्यायची आहे. तर बघा इथून आपल्याला ह्या भागापर्यंत मोजून घ्यायची आहे. पूर्ण कटोरी किती येत आहे तर मोजून घ्यायची आहे. तर बघा ह्या साईडनं आपण 3 इंच सोडून घेतलेलं होतं. तर आपल्याला काय करायचंय? कटोरी डायरेक्ट वाळवून घ्यायची आहे इथंच. तर बघा इथं 3 इंच आपल्याला आता 3 इंच आपण इथून सोडलं होतं ते आपल्याला 3 इंच आता याच्या मापामध्ये कटोरी वाळवण्यामध्ये आपल्याला मोजून घ्यायचं आहे. तर पूर्ण आपल्याला कटोरीपासून इथपर्यंत आपल्याला कटोरी मोजून घ्यायची आहे. तर बघा पूर्ण कटोरीची लांबी आहे 8 इंच येत आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे? इथं 4 इंचवर मार्जिन करून घ्यायचं आहे. बघा 4 इंचवर मार्जिन केली.
त्याच्यानंतर आपल्याला खालच्या साईडनं 1.5 इंच घ्यायचा आहे. तर बघा मी इथं 1.5 इंचावर मार्जिन केली आणि रेषा ओढून घेतली. आता या साईडनं आपल्याला इकडे वाढवून घ्यायचं आहे. बघा कापड कमी न गेल्या पाहिजे, तर अर्धा इंच आपल्याला या साईडनं वाढवून घ्यायचा आहे. आता आपल्याला रेषा अशी ओढून घ्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला रेषा ओढून घ्यायची आहे. आता आपल्याला या साईडनं अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे. बघा इथं अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. आता ह्या साईडनं आपल्याला इथं पाऊण इंच इथं घ्यायचा आहे. तर बघा पाऊण इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं हा भाग आपल्याला मिळवून घ्यायचा आहे. तर बघा मिळवून घेतलं. आता आपल्याला हा भाग पण इथं मिळवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. तर बघा डायरेक्ट कटोरी वाढली आहे आणि कटोरीला पण पंच आलेला आहे. तर पंच आलेली कटोरी जर आपण काढली तर कटोरी व्यवस्थित बसतं आणि माप पण सही येतो. तर बघा पूर्ण माप आपण माप लावून घेतलेले आहे. तर आता आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा आता आपण कटिंग करून घेतलेली आहे. डायरेक्ट कटोरी वाढवून घेतलेली आहे. तर आता आपल्याला इथं टक्स दिल्याच्या नंतर कटोरी बरोबर परफेक्ट अशी तयार होते. असं आपल्याला दोनही साईडनं अर्धा इंच सोडून घ्यायचा आहे आणि कटोरीला टक्स द्यायचा आहे. बरोबर 1.5 इंच आपल्याला इथून मोजून घ्यायचा आहे. इथून 1.5 इंच मोजून घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला वरच्या साईडनं 2.25 इंच 2.5 इंच म्हणजे साईजनुसार आपण घेऊ शकतो. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला टक्स द्यायचा आहे आणि कटोरी तयार करून घ्यायची आहे. तर बघा किती छान अशी कटोरी आलेली आहे. आता आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे. तर 2 कापड आपल्याला असे डबल घ्यायचे आहेत. बघा डबल कापड घेतलेला आहे आणि आपल्याला अशी फोल्ड करून घ्यायची आहे. आता साधं ब्लाऊज पीस आहे ह्या. तर साधं ब्लाऊज पीस असल्या कारणाने इथून आपल्याला 1.5 इंच सोडून घ्यायचा आहे. तर बघा 1.5 इंच सोडून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथून 3.5 इंच घ्यायचा आहे. आता आपल्याला इथून सरळ रेषा ओढून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मुंड्याचा भाग 6.5 इंच आहे. तर 6.5 इंच घ्यायचा आहे. 2 इंच 1.5 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि मुंड्याला अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे. आतल्या बाजूने अर्धा इंच आकार द्यायचा आहे आणि बाहीची कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा इथून आपल्याला दंडघेर मोजून घ्यायचा आहे. तर दंडघेर आपल्या ब्लाऊजच्या मापावरून आपल्याला दंडघेर काढून घ्यायचा आहे. तर 5.25 इंच येत आहे. तर 5.25 इंच घ्यायचा आहे आणि रेषा आखून घ्यायच्या आहे. 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर बघा आता मी कटाई करून घेत आहे. आता आपल्याला इथं थोडा भाग आपल्याला कसं कट करून घ्यायचा आहे आणि फिटिंग करायच्या वेळेस आपल्याला बरोबर असं माहित होते. तर बघा इथून पण आपल्याला कट लावून घ्यायचे आणि शोल्डर वरून पण कट लावून घ्यायचा आहे. हा भाग आपल्याला शोल्डरवर असं जोडून घ्यायचा आहे. तर बघा आपली बाहीची पण कटिंग झालेली आहे. तर हा भाग आपल्याला असा फोल्ड करून घ्यायचा आहे. तर बघा अशी आपली बाही तयार होते शिवल्याच्या नंतर आणि हा भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. तर हा भाग आपल्याला समोरच्या भागाला जोडायचा आहे. हा भाग आपल्याला समोरच्या म्हणजे फ्रंटला जोडून घ्यायचा आणि हा भाग आपल्याला मागच्या पाठला जोडायचा आहे.
तर आपली बाहीची कटिंग झालेली आहे. आता आपल्याला डायरेक्ट क्रॉस पट्टी कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा डबल कापड घ्यायचं आहे. तर मी डबल कापड घेतलेला आहे आणि आपल्याला अजून एक अशी फोल्ड करून घ्यायची आहे आणि 3.5 इंच ब्लाऊजच्या मापावरून आपल्याला उंची म्हणजे क्रॉस पट्टी मोजून घ्यायची आहे आणि अर्धा इंच वाढवून घ्यायची आहे. तर बघा इथं मी 3.25 इंच उंची घेत आहे आणि 27 ची कंबर आहे. तर बघा मी इथं 7.25 इंच घेत आहे. 7 इंच घेत आहे. अर्धा इंच या साईडनं जाणार आहे. तर 7.25 इंच घेत आहे आणि एक्स्ट्रा आपल्याला 2 इंच घ्यायची आहे. 2 इंच 2.25 इंच घेऊ शकतो सिलाई मार्जिनसाठी. तर आता इथून 2.5 इंच घ्यायचं आहे आणि रेषा ओढून घ्यायची आहे आणि तिरशी आपल्याला अशी इथून रेषा ओढून घ्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला क्रॉसपट्टी तयार करून घ्यायची आहे. आता मी कटिंग करून घेत आहे. तर बघा आता डबल क्रॉस पट्टी तयार झालेली आहे. तर बघा डबल क्रॉस पट्टी कट करून घेतलेली आहे. आता बाई पण तयार झाली आणि कटोरी पण तयार झाली. डायरेक्ट मागचा पार्ट पण तयार झालेला आहे. आता मी याच्यात कंबर पट्ट्या आणि पायपिंग पट्ट्या काढून घेणार आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक यू सो मच. बाय.